कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा, वहिनी, राजू, अगं ये ना, काय झालं? टेन्शन मध्ये काय? दादा, तू 5 लाख रुपये दिलते, त्यातले 4,26,000 खर्च झालेत। ते मांडव बस्ता आणि बाकीचा खर्च सगळा आता 74,000 उरलेत। नंतर तुला अजून पैसे लागले तर तुझ्या ऐनवेळी धावपळ नको ना, म्हणून सांगितलं। हे बघ ना, ह्याच्यात सगळा हिशोब आहे तसा, बघून घे नीट। राजू, तुला खरं सांगू का, हे पैसे मी दुसऱ्या कोणाकडे दिलं असतं ना, तर तू जेवढं काम केलंयस ना, त्याचं अर्ध पण काम झालं नसतं, माहितीये? आणि हे फक्त घरची आईच करू शकते, आणि तू या घराची आई आहेस। तुझा लय अभिमान वाटतो मला। माझी नणंद आहेस हुशार। ज्या घरात जाशील ना, त्या घराचा दिसवूनच करशील बघ। मग त्यामुळे ना, हे तुझ्याकडेच ठेव। कसं आहे ना, ज्याचं काम आहे ना, त्यानंच करायचं असतं। काय फायनान्स मिनिस्टर आणि होम मिनिस्टर पण। हा, तुला माहितीये का, हे तुझ्याशिवाय कोणाला करताच आलं नसतं। बघ, काय लागलं ना सांग मला, काळजी नको करू। दादा, बरं चला, लय काम राहिली आहेत, हा आपण कामाला लावले। तुम्ही वा पुढं, मी येतो मागणं। हा चला। हळद मस्त। काजू, हे झेंडूचं ठीक आहे, पण या गुलाबाचं काय करायचं रे? हा, एक काम करू, हळद ठेवणार आहे ना, त्याच्या खाली गुलाबाच्या पाकळ्या टाकू। वा, एक नंबर आयडिया काजू, तसंच करून टाकू। हा, तू म्हणला का नाही, मग मस्त तिकडे सर। हा घे। काय चाललंय? अरे, बघेल ना कोणीतरी, सोड बघू। बघू दे की, आता माझ्या बायकोचा हात धरायची पण चोरी आहे का? आणि का बरं धरायचा तुला माझा? यासाठी। धनीला बी हळद ठेवा म्हटलं जरा। नवरी आहे ती। चल। राजू ताई, हा घरी बनवलेला रुखवत कसला भारी दिसतोय ना। अगं भागू, आपल्या माणसांवरचं प्रेम असतं ते, पण हे प्रेम लग्नाच्या दिवसापर्यंत टिकल का? का म्हणजे मला नाही वाटत धनु दीदी हे ठेवत। आधीच खाऊन संपून टाकला तर विसरलेच। ठेवून द्या, झाकून ठेवूयात आपण। वहिनी, तुझा दाता। धनु, अगं काय ग, एवढ्या चांगल्या दिवशी डोळ्यात पाणी काय आहे तुझ्या? वहिनी, आज आई असती तर? आपल्याकडे जे नाही तेच का पाहिजे असतं आपल्याला? म्हणजे मी कमी पडलो ना? दादा, अरे काय बोलतोयस तू? असला विचार बी डोक्यात आणू नको। तू आम्हाला कधीच कसलीच कमी पडू दिली नाही, पण तरी काय तरी पण धनी, धनी, अगं जी व्यक्ती आपल्याला सोडून गेली तिची आठवण काढून तू कशाला तुझे चांगले क्षण खराब करून घेतीस?
मला तुझ्या मनाची घालमेल कळते बाळा, पण आपलं एवढं मोठं कुटुंब आहे. अक्का आहे, राजू आहे, भाग्य आहे, मी आहे आणि तुळजा तुझ्या आईच आहे. वहिनी, जगातली कुठलीही आई लग्नाच्या दिवशी आपल्या लेकीच्या डोळ्यात पाणी नाही येऊ देणार का? मग मी तरी कशी येऊ देईन? अहो आशाताई, अशा बसलात काय? चला तुमचं सामान घ्या पटकन. निघायचं नाही का तुम्हाला? वय जायचंय. या बाहेर या. मॅडम, तुमचं लय लय उपकार बघा. अहो त्यात कसले आले उपकार? आम्ही फक्त निमित्त. हे सगळं तो वरचा घडवून आणतो. इथून पहिलं गेलात की त्याचं दर्शन घ्या आणि देवाला एखादं फुल व्हा. हो, येते मॅडम. येते. येते ताई. ही बाहेर कशी काय निघाली? नाही नाही, ही बाहेर जाऊन चालणारच नाही. जालिंदर शेठला आता खबर दिलीच पाहिजे. पुढ्या तुला सांगतो, आमच्या घराची परवा वास्तू शांती जाय आणि लाडू बनवाय मी आचारी बोलावला होता बरं का. बाईनं असली बुंदी पाडली एक नंबर ना. नाहीतरी ही बुंदी, अरे काय बुंदी वयला का? अरे एक एवढीशी. अरे बुंदी कशी पाहिजे? एकसारखी नाजूक. काजू, तुझा एक डोळा छोटा आणि एक डोळा मोठा आहे का रे? नीट बघ, एकसारखी तर आहे आणि एकसारखी नसली तर जाणार पोटातच आहे ना. पोटात जायला एकसारखी. काय झालं काजू पुढे? टाइमपास लावला नुसतं काम करा की. बुंदी कशी छान एकसारखी पाहिजे, मग खायला मजा येते. माहित नाही तुम्हाला? नाही काम केलं ना, त्याच तेलात तुम्हाला दोघांना तळून काढून बरं कमी. नको, तू तुझं काम कर, आम्ही आमचं काम करतो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.